ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार, 9 लाख कोटींचा कर्ज राज्य सरकारवर कसा फेडणार, उद्धव ठाकरेंचा सवाल। 50 लाख कोटींपेक्षा अधिकच्या GDP मध्ये 9 लाख कोटींचा कर्ज असल्यास सेफ झोन मध्ये विकास प्रकल्पांसाठी कर्ज काढणार, भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडून स्पष्ट। देवाभाऊंच्या नावे करोडोंच्या जाहिराती कशासाठी, एका माणसाच्या नावे करोडो उधळता मग शेतकऱ्यांना प्राथमिक मदत का नाही केली, उद्धव ठाकरे यांची टीका। राज्य सरकार निकष पाळून कर्ज काढतं, जनहितासाठी कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करणार, मंत्री आशिष शेलार यांच्या आरोपांना उत्तर। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस, आपल्या देशामध्ये अघोषित आणीबाणी, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जाहीर टीका। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सुवर्ण दिवस, लोकशाहीच्या गौरवाचा दिवस, काळवंडलेली कारकीर्द काँग्रेसची, काळवंडलेलं नेतृत्व राहुल गांधींचं, भाजपच्या नवनाथ बन यांचा प्रणिती शिंदेंवर पलटवार। पंतप्रधान मोदींसोबत माझी कोणती दुश्मनी नाही, शुभेच्छा देतो, मात्र ज्याप्रमाणे ते शिवसेना संपवायला निघाले ते विसरणार नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। पंतप्रधान मोदींनी मागील 11 वर्ष विकास पुरुष म्हणून काम केलं, आईचा मृत्यू झाला तरी कर्तव्य बजावण्यास मोदी पुढे आले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमन। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस, मुख्यमंत्री फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी नावाने मोदींसोबतच्या आठवणींना उजाळा, सोशल मीडिया पोस्टमध्ये व्हिडिओ शेअर करत नागपूरमधील पहिल्या भेटीचा उल्लेख। खाडाखोड किंवा फोर्जरी कागदपत्रांच्या आधारावर दाखले देऊ नका, पूर्णपणे पडताळणी करूनच मराठा कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी, ओबीसी उपसमिती बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। खऱ्या नोंदींना आमची हरकत नाही, मात्र खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमावी, खाडाखोड केलेले पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। छगन भुजबळ यांना GR विरोधात किती याचिका करायच्या त्या करू दे, भुजबळांच्या मुंडक्यांवर बसून आरक्षण आणतो, जरांगेंचा हल्लाबोल। 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्या, नोव्हेंबरपर्यंत EVM मशीन्स पुरवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे आयोगाला आदेश। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी निवडणुका पार पाडतील, यामध्ये माझंही फार बारकाईनं लक्ष राहील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी, पण आम्ही बोलताना आधीपासूनच बंजारा वंजारा असं बोलतो, धनंजय मुंडे पलटले, बंजारा वंजारा एकच, काल धनंजय मुंडेंचं विधान। मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, रत्नाकर गुट्टे, राजू नवघरेंसह राजेश विटेकर, राहुल पाटील यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। ढगफुटी सदृश्य पावसाने अहिल्यानगर, बीड, जालना, जळगावसह राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मोठं नुकसान, पूर ओसरल्यानंतर घरं आणि शाळेची दयनीय अवस्था, नुकसान भरपाई देण्याची मागणी। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 17,85,714 हेक्टर क्षेत्र बाधित, 30 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फटका, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास उपाययोजना सुरू, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। पालकमंत्री अजित पवारांकडून बीडमधील नुकसानग्रस्त भागाचा आढावा, गेवराईच्या राक्षस भवन परिसरातील नुकसानीची अजित पवार यांच्याकडून पाहणी, तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश। आशिया कपमध्ये भारतासमोर हरल्यामुळे पाकचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसुफचं डोकं फिरलं, युसुफची नॅशनल टीव्हीवर सूर्यकुमार यादवला शिवीगाळ, नाणेफेकी दरम्यान सूर्यकुमार यादव पाकच्या कर्णधारापासून दूर उभा होता। महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात चिमणकर बंधू दोषमुक्त, मुंबई हायकोर्टाकडून कृष्णा आणि प्रशांत चिमणकर यांना दिलासा, चिमणकर बंधूंनी भुजबळ कुटुंबियांना लाच दिल्याचा आरोप होता। कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन उद्या दिवसभरासाठी बंद राहणार, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार। सोनं प्रतितोळा 1,14,000वर, एका दिवसात सोनं 800 रुपयांनी महागलं, तर चांदीचा भाव प्रति किलो 1,33,500 रुपयांवर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।